सध्या प्रत्येक जणांची वाढलेले वजन ही समस्या सामान्य झाली आहे. प्रत्येक व्यक्ती वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी अनेक प्रयत्न देखील केले जातात. बरेच जण चालण्यासाठी जातात, तर काही जण धावणे, जिम आणि योगाला जाणे पसंत करतात. तर अनेक जण कमी आहार घेतात. तर बऱ्याच व्यक्ती या केवळ पोटभर नाश्ता करतात आणि फळे, सूप आणि भाज्यांचा दुपारच्या जेवणात समावेश करतात आणि जेवण वगळतात. पण असे पाहिलं गेलं तर हे योग्य नाही. कारण जेवण हे आपल्या आरोग्यासाठी खूपच महत्वाचे आहे. त्यामुळे जेवण वगळणे चुकीचे आहे. नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, माझं नाव नितीन धुमाळ. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती. मित्र-मैत्रिणींनो, जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर हिट करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर मित्र-मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामुळे जेवण वगळणे चुकीचे आहे असे म्हटले जाते. असे म्हटले जाते की नाश्ता वगळणे देखील लठ्ठपणाचे कारण असू शकते. म्हणून वजन कमी करण्यासाठी नाश्ता खूप महत्वाचा आहे. पण एकीकडे वजन कमी करायचे आहे तर दुसरीकडे वजन कमी करणारा असा कोणता नाश्ता तयार करावा असाही प्रश्न पडतो. पण काळजी करू नका, कारण आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी खास अशा नाश्त्यांचा आयडियाज देणार आहोत. तर पहिला आहे अंडे. संडे हो या मंडे रोज खाओ अंडे, हे तुम्ही ऐकलंच असेल. तर हे खरं आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर अंडी हा एक उत्तम पर्याय आहे. विशेष म्हणजे यात वेळ देखील वाचतो. तसंच अंड्यामध्ये प्रथिने आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असतात. ते तुम्हाला ऊर्जा तर देतातच, पण तुमची हाडेही मजबूत करण्यास मदत करते. अंडी तुम्ही सकाळी उकडून खाऊ शकता किंवा त्याचे आमलेट देखील काढून खाऊ शकता. हा नाश्ता तुम्ही नॉनव्हेज डेला करू शकता. दुसरा आहे दही. बऱ्याच जणांना दूध प्यायला आवडत नाही. अशा वेळी तुम्ही दह्याचा तुमच्या नाश्त्यामध्ये समावेश करू शकता. दही हे कमी चरबीयुक्त असते आणि हे तुम्ही तुमच्या कोणत्याही एखाद्या आवडत्या फळासोबत त्याचे सेवन करू शकता. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. मात्र दही सोबत साखरेचे सेवन करू नका. नेक्स्ट आहे केळी. बऱ्याचदा आपले डॉक्टर फळांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो, पण आपला अनेकदा गैरसमज होतो. केळी, आंबा, चिक्कू यांसारख्या गोड फळांचे सेवन केल्यास वजन वाढू शकते असे आपल्याला वाटते, पण तसे नाही आहे. अनेक जण केळी खाणे टाळतात, पण हे चुकीचे आहे. सफरचंद आणि बेरी प्रमाणेच केळी देखील वजन संतुलित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. केळी हा फायबरचा चांगला स्रोत आहे आणि फायबरचा अतिरिक्त आहार खाण्याच्या सवयी सुधारून वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. नेक्स्ट आहे ओट्स. वजन कमी करण्यासाठी ओट्स उत्तम पर्याय आहे. ओट्स तुम्ही दुधापासून खाऊ शकता. त्यात तुम्ही आवडीच्या फळांचा समावेश करू शकता. एक बाउल तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये जर ते घेतले तर तुम्हाला भूक देखील लागणार नाही. यामुळे तुम्हाला बाहेरील तळलेले पदार्थ खाण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर आहे लापशी. लापशी हा असा नाश्त्यातील एक प्रकार आहे जे खाल्ल्यामुळे तुम्हाला भूक लागणार नाही, कारण त्याचे सेवन केल्याने तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते, ज्यामुळे पुन्हा खाण्याची तल्लफ कमी होते. नेक्स्ट आहे ग्रीन टी. नाश्ता आणि वजन कमी करण्याच्या यादीत ग्रीन टीचा समावेश नसणे हे अशक्य आहे. अनेकांना चहा आणि कॉफीच्या ऐवजी ग्रीन टी लागते. विशेष म्हणजे ग्रीन टी मध्ये असलेले कॅटेचिनचा वजन कमी करण्यावर प्रभाव अधिक असतो. तसेच ग्रीन टीच्या सेवनाने अनेक आजार दूर राहण्यास मदत होते, परंतु याचे अधिक सेवन करणे देखील हानिकारक आहे. त्यानंतर आहे स्प्राउट्स. स्प्राउट्स वजन कमी करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही मोड आलेले मूग, चणे, शेंगदाणे नक्कीच खाऊ शकता. यामुळे तुमचे पोट देखील भरलेले राहते आणि तुमचे वजन कमी होण्यासाठी देखील मदत होते. त्यानंतर आहे ड्राय फ्रुट्स. हा सर्वात सोपा आणि झटपट असा नाश्ता आहे. तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता, ओले खजूर या ड्रायफ्रूटचा समावेश करावा आणि हे खाल्ल्यानंतर थोडेसे दूध प्यायलाच पोट भरलेले राहते. तर तुम्हाला कळालं असेल की वजन आपण घरच्या घरी कशा प्रकारे आपण कमी करू शकतो. तर मित्रमैत्रिणींनो, आजच्या पुरती एवढंच.
तर मित्रमैत्रिणी, तुम्हाला कळालं असेल की वाढलेलं वजन तुम्ही कशा प्रकारे कमी करू शकता, नियंत्रणात आणू शकता. तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन विषयावरती. आजच्या पुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.